नमस्कार. कवितेचं पान काव्य श्राव्य मैफिलीमध्ये मी मधुराणी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज माझ्या हातात आहे इंदिरा संत यांचा शेला हा कविता संग्रह. त्यातल्या काही कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे, पण त्याआधी या कविता संग्रहात इंदिराबाईंची प्रस्तावना सुद्धा आहे. त्या प्रस्तावनेत त्यांनी त्यांच्या काव्य प्रवासाविषयी लिहिलं आहे. काव्य वाचनाची लेखनाची गोडी कशी निर्माण झाली, कुठल्या प्रेरणा आहेत, कोणाचे संस्कार आहेत, त्याविषयी बरंच लिहिलं आहे. त्यात त्यांना कविता कशी वाचायला आवडते त्याबद्दल त्या लिहितात. त्यातला काही भाग तुम्हाला वाचून दाखवायला मला आवडेल. त्या म्हणतात की कवितेचं वाचन आणि इतर ललित साहित्याचं वाचन यात मी वेगळेपण मानत आली. कुकर शिजत लावून एखादी कथा वाचून पूर्ण करता येते किंवा दुपारी लोळता लोळता कादंबरी वाचून बाजूला करता येते. वाचून संपलं की लगेच पुस्तकाबरोबर मनातले तरंगही दूर होतात. कवितेच्या बाबतीत मला असं करणं आवडत नाही. केवळ मनोरंजनापेक्षाही काव्यात आणखी काहीतरी सामावलेलं असतं आणि त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कविता वाचताना वातावरण अगदी शांत निर्वेद असावं आणि मनही तितकंच निर्वेद असावं असं मला वाटतं. म्हणून मासिकातील किंवा कविता संग्रहातील कविता वाचताना त्या मी रात्रीच वाचणं अधिक पसंत करते. सर्वांची निजानीज झाल्यावर शांत अशा वातावरणात उषागतीचा दिवा लावावा आणि पुस्तक उघडावं. बाहेरच्या शांत धूसर आकाशाचाच एक भाग अशा त्या खोलीत मग कविता वाचायला मला आवडते. काव्याबद्दलच्या गाढ आवडीमुळंच मला हे सोपस्कार करावेसे वाटत असावेत. कविता कशी वाचावी याबद्दल माझी एक साधी आवडती कल्पना आहे. तळ्याच्या किंवा नदीच्या काठावरून आपण पाण्यात शिरतो. पाण्याच्या स्पर्शाचा आनंद घेत घेतच आपण पुढं जातो. कमरेपर्यंत पाणी आलं की हातांनी पाण्याशी खेळतो आणि गळ्यापर्यंत पुढं जाता जाता आपण पोहण्यासाठी पाण्याच्या स्वाधीन होतो. कवितेत देखील असं उतरावं लागतं, तरच कवितेचा खरा आस्वाद आपणाला घेता येतो. किती सुंदर लिहिलंय. पुढे त्या म्हणतात, मी कशी कविता वाचते हे सांगितलं, तसंच माझी कविता वाचणारा वाचक कसा असावा याच्याही माझ्या काही अपेक्षा आहेत. ज्याला काव्याची गोडी आहे त्यालाच माझी कविता आवडेल. वाचकाचं मन प्रगल्भ आणि संस्कारित असलं पाहिजे. तसंच ते सूक्ष्म संवेदना ग्रहण करण्याइतकं तरल असलं पाहिजे. कवीनं ज्या प्रतिमातून एखादी भावलहरी शब्दांकित केलेली असते ती भावलहरी अशा वाचकालाच पुनःप्रत्ययाचा आनंद देऊ शकते. पण पुनःप्रत्ययाचा आनंद हे एवढंच कवितेचं कार्य नव्हे. कवितेतील जिवंत प्रतिमातून वाचकाच्या मनातही त्याच्या संस्कारांप्रमाणे वा त्याच्या संवेदनशील रसज्ञतेमुळं पुन्हा नानाविध तरंग उमटतात. सतारीच्या मुख्य तारांवरून बोटं फिरली की खालील तारांना कंपन येते, त्याप्रमाणे हे होत असावं. या एकूण कंपनांचा आनंद लुटणं म्हणजेच काव्यास्वाद. म्हणजे केवळ कवितेचा आशय कंसात अर्थ समजून घेण्यात समाधान मानणाऱ्या वाचकापेक्षा मला असा वाचक अधिक रसज्ञ वाटतो. तर अशा या इंदिराबाई त्यांच्या सगळ्याच कविता संग्रहांचं एकत्रीकरण करून पॉप्युलर प्रकाशननी समग्र इंदिरा असा एक मोठा ग्रंथच म्हणाना प्रकाशित केला. तो आहे माझ्याकडे. कवितेचं पानमध्ये अभिनेत्री मृणाल कुलकर्णीबरोबर आम्ही इंदिराबाईंचा एक एपिसोड केला होता. त्या निमित्ताने आणि अनेक वेगवेगळ्या निमित्ताने मी हा समग्र इंदिरा अनेकदा चाळत असते, वाचत असते. आणि दरवेळेला वाचताना मला कित्येक कवितांच्या बाबतीत असं वाटतं की अरे ही कविता मी आधी वाचली नाही, ही तर आधी नाही वाचली आहे. म्हणजे त्यांच्या कितीतरी कविता मला नवीन वाटतात दरवेळेला.
इतकी मोठी ताकद त्यांच्या कवितांमध्ये आहे. प्रत्येक वेळी काहीतरी एक वेगळा अर्थ उमगतो, एक वेगळीच जाणीव निर्माण होते, एक वेगळाच आनंद देऊन जाते ही कविता. तर असा हा शेला, पहिलीच कविता अर्थात शेला. निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर. निर्मल निर्भर वातावरणी धुके तरंगे धूसर धूसर. झगमगते अननक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवासा स्पर्श तयाचा. सुगंध त्याला नाजूक मादक नव्या उमलत्या बूच फुलांचा. चारुदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला. चारुदत्त हा कोण कोठुनी अंगावरला फेकित शेला. वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला. झेलून तो हृदयाशी धरला. पुढची कविता आहे आई. लग्न होऊन सासरी गेलेल्या प्रत्येक मुलीची ही व्यथा आहे, जिला आई भेटत नाही, आईचा सहवास मिळत नाही. आणि हा काळ तर अजूनच कठीण असणार, कारण आता आपण देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आपल्या घरच्यांशी, आईशी फोनवरती, व्हिडिओ कॉलवरती संवाद साधू शकतो, बोलू शकतो. तेव्हा मात्र प्रत्यक्ष जेव्हा माहेरी जायला मिळेल तेव्हाच आईपाशी मनातलं बोलता येत असावं. अशा वेळेला आईची जेव्हा तीव्रतेने आठवण येत असेल तेव्हा कदाचित अशी कविता स्फुरत असेल. कविता आहे आई. कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे फुलवाया तुझ्या पुढे. कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे फुलवाया तुझ्या पुढे. आसवे मी साठविली पापणीच्या काठोकाठ. आसवे मी साठविली पापणीच्या काठोकाठ तुझ्यापाशी देण्या वाट. ठरविले मनापाशी बोलायाचे कितीतरी. ठरविले मनापाशी बोलायाचे कितीतरी निजूनिया मांडीवरी. किती लांब वाटे काळ, किती लांब वाटे काळ आई कधी भेटशील. जीव झाला उतावीळ, जीव झाला उतावीळ. पुढची कविता आहे प्रतीक्षा. या कवितेमध्ये जी नायिका आहे ती आपल्या जीवलगाची वाट पाहतीये, आतुर आहे आपल्या प्रियकराला भेटायला, नवऱ्याला भेटायला. पण ती संपूर्ण कवितेमध्ये एकदाही असं म्हणत नाही की मी वाट पाहतीये. तिच्यामध्ये आतमध्ये ज्या घडामोडी घडतायत, धडधड वाढलीये, आतुरता वाढलीये, व्याकुळता वाढलीये, ती तिने इतक्या सुंदर पद्धतीने व्यक्त केली आहे. ऐकूया. काच घरातील घड्याळ सुंदर धडधड करीते त्याचे अंतर अधीरतेने होऊन आतुर. काच घरातील घड्याळ सुंदर धडधड करीते त्याचे अंतर अधीरतेने होऊन आतुर. दारावरती लावून डोळे लक्षित केव्हाचे. केव्हाची ही खुर्ची झुलती, केव्हाची ही खुर्ची झुलती उत्सुक देण्यास्तव विश्रांती. श्रमपरिहारास्तव तत्परती पसरून बाहू शांतपणाने तिष्ठत केव्हाची. मित्रांच्या गुजगोष्टी घेऊनी, मित्रांच्या गुजगोष्टी घेऊनी जाड पाकिटे आले दुरुनी. शिणली मेजावरी बैसूनी घेईल कोणी उचलून केव्हा बघती वाटेला. सरंजाम हा आत चहाचा, सरंजाम हा आत चहाचा मेजावरती थाट तयाचा. संथपणाने उभा कधीचा मोहक अधीरे कटाक्ष फेकुनी शोधी कोणाला. जरी झाकला पात्रामधुनी वाफे संगे येई उफाळुनी. जरी झाकला पात्रामधुनी वाफे संगे येई उफाळुनी. खमंगसा हा वास धावुनी आले का कुणी पहावयाला घरभर दरवळला. मंद गान हे तेल चुलीचे
भाव दाविते अधीरपणाचे. मंद गान हे तेल चुलीचे, भाव दाविते अधीरपणाचे. अल्लड आधण वरती नाचे, सळसळ करुनी वाक वाकुनी शोधी कोणाला, शोधी कोणाला. पुढची कविता आहे, त्याचं शीर्षक आहे ही निळी पांढरी. शरद ऋतूमधील दुपारचं हे वर्णन आहे. अक्षरशः ती दुपार आपल्या डोळ्यांसमोर तशीच्या तशी उभी करण्याची ताकद ह्या कवितेमध्ये. खूपच सुंदर कविता आहे. ही निळी पांढरी शरदातील दुपार, ही निळी पांढरी शरदातील दुपार. तापल्या दुधापरी ऊन हिचे हळूवार. दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी, दाटली सायकी स्निग्ध शुभ्र आकाशी. फिरतात तशाया शुभ्र ढगांच्या राशी. त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल, त्या ऊन दुधाचे घुटके घेत खुशाल. सुस्तीत लोळतो खाली हिरवा माळ. अन बसल्या तेथे गायी करीत रवंथ, अन बसल्या तेथे गायी करीत रवंथ. वारीत शेपट्या कोणी चरती संथ. साचल्या तळ्याचे पाणी लाल गढूळ, साचल्या तळ्याचे पाणी लाल गढूळ. उमटले त्यामध्ये दुपारचे आभाळ. ती झाडी उलटी, ती झाडी उलटी धुंद हलेना पान. ती झाडी उलटी धुंद हलेना पान. नजीकच्या पुलाची उलटी भव्य कमान. लावून समाधी बसल्या त्याच तळ्यात, लावून समाधी बसल्या त्याच तळ्यात. जलविहार करण्या म्हशी किती धुंदीत. कुणी परीट तेथे काळ्या दगडावरती. धूतसे शब्द तो धुंद कोंदला भवती. दोरीवर हाले कपड्यांची ती ओळ, दोरीवर हाले कपड्यांची ती ओळ. तरळते संथ ती बगड्यांची का माळ. जवळीच लोळती कुणी गुराखी पोरे. कुणी पतंग सोडून खेचित होती दोरे. का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी, का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी. का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी, का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी. का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती, का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती. रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती. दिस भरलेली ही काय तरी गर्भार. वा वा. दिस भरलेली ही काय तरी गर्भार. टाकीत पावले चाले रम्य दुपार. टाकीत पावले चाले रम्य दुपार, चाले रम्य दुपार. पुढची कविता आहे, कवितेचं शीर्षक आहे अवचित. आपण एखाद्या व्यक्तीवर जेव्हा जीवापाड प्रेम करत असतो आणि तरी त्या व्यक्तीपासून लांब असतो, विरहात असतो आणि भेटण्यासाठी व्याकुळ असतो, अशा मनस्थितीत बऱ्याचदा आपल्याला इतर व्यक्तींमध्ये त्या व्यक्तीचे भास होत असतात. असा अनुभव तुम्हालाही आला असेल. अशीच काहीशी ही कविता आहे, अवचित. अवचित कोठेतरी डोळे तुझे भेटतात, अवचित कोठेतरी डोळे तुझे भेटतात. कोसळून वीज लोळ हृदयाचा तोल जात. अवचित कोठेतरी तुझी उंच अंगलट, अवचित कोठेतरी तुझी उंच अंगलट. दिसे आणि जाई कशी सुरी आतड्यात नीट. अवचित कोठेतरी स्वर तुझा येई कानी, अवचित कोठेतरी स्वर तुझा येई कानी. विरघळे शरीर हे मन जाई बधिरुनी. अवचित कोठेतरी तुझ्या लकबीचा भास,
अवचित कोठेतरी तुझ्या लकबीचा भास, येई डोळ्यांपुढे काळे आणि होई कासा वीस. अवचित कोठेतरी असे काही आढळते, अवचित कोठेतरी असे काही आढळते, कोरड्या या लोचनात आग उगाच जळते, कोरड्या या लोचनात आग उगाच जळते, आग उगाच जळते. पुढची कविता आहे, बोला याला निवांत काही. मला या निमित्ताने सांगायला आवडती एक आठवण, ती म्हणजे जेव्हा कवितेचं पान या उपक्रमाचं उद्घाटन झालं होतं, ते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या हस्ते झालं होतं. आता ते आपल्यात नाही आहेत. त्यांच्याबरोबरही काही एपिसोड केलेत आणि त्यावेळेला त्यांनी स्वतः रंगमंचावर येऊन काही कविता वाचल्या होत्या आणि त्यात ही कविता होती. त्या कार्यक्रमाचंही शूटिंग आपल्याकडे आहे. मला कधी त्यांच्या आवाजातली कविता अपलोड करता आली तर मी जरूर करेन. बोला याला निवांत काही. बोला याला निवांत काही, हॉटेलामध्ये शिरलो आपण. बोला याला निवांत काही, हॉटेलामध्ये शिरलो आपण. आणि कुठल्या उत्साहाने मागविले ही पदार्थ खचून. बोलावे तो तशी नेमकी, जाणीव झाली कशी विसंगत. बोलावे तो तशी नेमकी, जाणीव झाली कशी विसंगत. नव्हते काहीच बोलायाला, डोळे होते डोळा चुकवित. न्याहाळीत मी जपानी तरुणी, तूही काढली नोट खिशातून. न्याहाळीत मी जपानी तरुणी, तूही काढली नोट खिशातून. अर्धा कपही चहा न सरला, निमुटपणाने उठलो तेथून. नकळत वळली दूर पावले, कशातून तरी सुटलो वाटुनी. नकळत वळले बाजूस डोळे, परतायाची ओढ लागुनी. नकळत वळले बाजूस डोळे, परतायाची ओढ लागुनी. एक छोटासाच प्रसंग आहे, असा कधीतरी आपणही आयुष्यात अनुभवला असेलच. खूप गप्पा मारायला म्हणून भेटू 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 म्हणून भेटतो आणि जाणवतं खरंच बोलायला काही विषय नाही आहे. आणि कसं बसं ते संभाषण उरकून आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा सुटलो अशी भावना घेऊन बाहेर पडतो. हे असे अनुभव आपणही घेतो की, पण आपल्याला मात्र आपल्या अनुभवांची मात्र कविता होत नाही. यांच्या कुठल्याही अनुभवांची कशी काय कविता होते हे मला नेहमीच पडलेलं कोडं आहे आणि ते कदाचित कोडच राहावं असं मला वाटतं. तीच त्याची गंमत आहे. पुढची कविता, अजूनही. अजूनही जागा आहे स्पर्श तुझा कायेवरी. अजूनही जागा आहे स्पर्श तुझा कायेवरी, आणि अंगाचा सुगंध खेळत असे श्वासावरी. अजूनही जसे तसे बोल तुझे श्रवणात. अजूनही जसे तसे बोल तुझे श्रवणात, आणि नयनीचे भाव उभे नीला रोहिणीत. वा. अजूनही जसे तसे बोल तुझे श्रवणात, आणि नयनीचे भाव उभे नीला रोहिणीत. तुझ्यातील सारे तुझे आहे जरी बिलगुनी. तुझ्यातील सारे तुझे आहे जरी बिलगुनी. दिसामाशी तुला परी चालले मी विसरुनी. दिसामाशी तुला परी चालले मी विसरुनी. इंदिराबाईंच्या ह्या शेला ह्या कविता संग्रहाविषयी मला अजूनही काही सांगावंसं वाटतं. त्या निमित्ताने काही सांगावंसं वाटतं की शेला हा त्यांचा स्वतंत्र असा पहिला कविता संग्रह. पहिला जो कविता संग्रह होता तो सहवास, जो त्यांचे कवी असलेले पती कवी नामासंत यांच्याबरोबर लिहिला गेला होता. म्हणजे ह्या संग्रहामध्ये दोघांच्याही कविता होत्या. त्यातल्या 25 कविता नामासंतांच्या होत्या, तर 37 कविता इंदिरा संतांच्या होत्या. इंदिरा संत आणि नामासंतांचा प्रेमविवाह, घरच्यांशी भांडून त्यांच्या विरोधात जाऊन केलेला
असा हा विवाह. घरच्यांची मान्यता नव्हती. पण त्यानंतर सहवासनंतर शेला आला तो तब्बल 11 वर्षांनी. आणि या 11 वर्षात मात्र खूप घडामोडी घडल्या, खूप उलथापालथ झाली. इंदिराबाईंनी 3 मुलांना जन्म दिलाच, पण त्यांच्या वयाच्या 37व्या वर्षी अचानकपणे नामा संतांचं निधन झालं. इंदिराबाई एकट्या पडल्या आणि त्या एकटेपणातूनच कुठेतरी त्या कवितेकडे वळल्या. आपल्या एकटेपणांना, कष्टांना, दुःखाला कवितेतून त्यांनी वाट करून दिली. म्हणून त्यांची कविता ही अत्यंत धारदार भासते. शेला हा त्यांचा स्वतंत्रपणे लिहिला गेलेला असा हा पहिला संग्रह आहे. त्यात नामांबरोबरच्या त्यांच्या काही आठवणी, व्याकुळता, ते दुःख, तो विरह हा अनेक कवितातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत राहतोच. अशीच त्यांची कविता जी अनेक जणांची अत्यंत आवडती कविता आहे, ती ऐकवते. कवितेचं शीर्षक आहे झंझावात. तव आवडता बघ आला वर्षा काळ, तव आवडता बघ आला वर्षा काळ, किती कुंद गारठा भरून येत आभाळ. नाजूक झिमझिमे पाऊस कौलांवरती, नाजूक झिमझिमे पाऊस कौलांवरती, मधुवर्षा गाणी तन्मय होई वृत्ती. शिरी पाझरणारी घागर घेऊन कोणी, लाजून उभी ही गवळण वाटे धरणी. शिरी पाझरणारी घागर घेऊन कोणी, लाजून उभी ही गवळण वाटे धरणी. तो धुंद लाजरा ओला डौल पहात, तो धुंद लाजरा ओला डौल पहात, बेभान जाहलो आपण येथ घरात. बाहेर गारठा बंद घराची दारे, बाहेर गारठा बंद घराची दारे, किती ऊब सुखावह धगधगतात निखारे. अन लपेटुनिया ऊनी कोट अंगाशी, किती सुखकर वाटे बसणे खिडकी पाशी. हे मध्ये ठेविले 2 चहाचे पेले, हे मध्ये ठेविले 2 चहाचे पेले, चवदार तयातील वाफ उफाळून खेळे. अन तुझ्या करातील उंची शुभ्र सिगार, वलयातून वितरे दर्पतीचा सुकुमार. सैगलचे चाले गान करुण गंभीर, सैगलचे चाले गान करुण गंभीर, त्या वातावरणा आणीत न्यारा नूर. क्षणी तोच कडाडे वीज किती जोरात, क्षणी तोच कडाडे वीज किती जोरात, क्षणभरी लखलखे वसुधा अंधारात. अन स्वप्नातून हे दचकून उठते चित्त, अन स्वप्नातून हे दचकून उठते चित्त, ते स्वप्न का हे स्वप्न पडावी भ्रांत. नभ अवघे गेले मेघांनी व्यापून, नभ अवघे गेले मेघांनी व्यापून, चारीही दिशांनी आले अंधारून. हा पिसाटा परी धावत वारा ओला, हा पिसाटा परी धावत वारा ओला, खळ दुःशासनकी झोंबतसे धरणीला. भयभीत बिचारी गुरे पाखरे पळती, त्या पाचोळ्याची कुणास ठावे नियती. अन थेंब टपोरे सर्पा परिते थंड, वेगात धावती फोडून काळे खंड. कडकडे वीज मग उठे काय कल्लोळ, कडकडे वीज अन उठे काय कल्लोळ, मिळण्यास निघाला तया धुळीचा लोळ. ही आता घराची सताड उघडी दारे, ही आता घराची सताड उघडी दारे, बेफाम धावती उभे त्यातुनी वारे. ते पहात तांडव उभी राहते येथ, ते पहात तांडव उभी राहते येथ, दडपून मनातील मनात झंझावात, दडपून मनातील मनात झंझावात, दडपून मनातील मनात झंझावात. आता या संग्रहातली छोटीशी पण शेवटची कविता ऐकवते. घुंगरू. माझ्या मनीचे खुळे पाखरू,
माझ्या मनीचे खोळे पाखरू मणिबंधावरी तुझ्या उतरले. माझ्या मनीचे खोळे पाखरू मणिबंधावरी तुझ्या उतरले. आणिक तू तर दुष्ट नष्टसा घुंगरू त्याच्या पदी बांधिले. आणिक तू तर दुष्ट नष्टसा घुंगरू त्याच्या पदी बांधिले. घुंगरू त्याच्या पदी बांधिले. जाता जाता त्यांच्या प्रस्तावनेतल्या शेवटच्या काही ओळी मला ऐकायला आवडतील. त्या म्हणतात, माझी कविता माझ्या भावात्मक आयुष्याशी निगडीत आहे. माझी कविता माझ्या भावात्मक आयुष्याशी निगडीत आहे, पण ती माझी सखी नव्हे किंवा माझी प्रतिकृतीही नव्हे. मग तिचं माझं नातं काय? मला एक उत्तर सुचतं. ते उत्तर असं आहे, जीवनातील स्वास्थ्यापेक्षा कंसात कदाचित ते न मिळाल्याने, जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर माझी श्रद्धा आहे. जगण्याचं सार्थक करणारं काही गवसणार असेल तर ते या संघर्षातूनच माणसाच्या हाती येत असते. या संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ज्या ठिणग्या उडतात त्या ठिणग्यांचं मला जबरदस्त आकर्षण असावं. त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतीबंध म्हणजेच माझी कविता आहे असं मी म्हणते. असं गद्यात सांगण्यापेक्षा माझ्या एका कवितेतूनच मी माझ्या कवितेसंबंधी अधिक चांगल्या तऱ्हेने सांगू शकेन. ती कविता ही. वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत. वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत. रक्ताचा जाळ लाल दुःखाची गडद लाट. वर्षेतील रात्रीपरी आले मी सावरीत. वर्षेतील रात्रीपरी आले मी सावरीत. नयनातील अश्रू निळे, हृदयातील वीज रक्त. धगधगते जीवन हे धरून असे ओंजळीत. धगधगते जीवन हे धरून असे ओंजळीत. आले मी कुठून कशी, आले मी हेच फक्त, आले मी हेच फक्त. आजची मैफिल इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच काही कविता घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.